आज कोबी कोफ्ता ही भाजी बनवली होती. मस्त लागत होती, एक नंबर, एकदम टेस्टी. सो काय केलं, कांदा चॉप केला, टोमॅटो घेतलं, त्याच्यामध्ये बेसन घेतलं आणि आपला हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ, हळद, तिखट असं मिक्स करून मस्तपैकी हे असे भजी तळून घेतले. आणि त्याच्यानंतरला एका कढईमध्ये कांदा, टोमॅटो, धणा मसाला, हिरवं जे वाटण मी बनवलं होतं ते, हळद, लाल तिखट, गरम मसाला असं मस्तपैकी सगळं टाकून एकदम मिक्स करून घेतलं. 2-3 मिनटाचं रोस्ट केलं. त्याच्यानंतरला मस्तपैकी पाणी टाकलं आणि पाण्याला उकळ आल्यावर मग जे ते वडे होते, जी भजी होती ती त्याच्यामध्ये ॲड केली. मस्त लागत होती, चपाती भाकरी कशाबरोबर. हॅलो, कशात सगळे? तर आज मी आली माझ्या गावी, माझ्या पाबरे गावी. तर हे आंबे जे आमच्या कलमातनं आलेले आहेत, भाऊ माझा गेला होता आणि थोडेच आणले. हा धर. मस्त पहिला आपण या कैरीला आधी धुवून घेऊया छानपैकी. आपण शेतात गेल्यावर कसं जे दगड मिळेल त्याने ठेचून मस्तपैकी, पण आता मी घरी होते आणि कैरी आले, मला राहवलं नाही म्हणून मस्तपैकी हे असं एक दगड होतं गोल, त्याला घेतलं वरती. पहिला त्याच्यावर मी आंबा मारला, बघितला असेल तुम्ही, तर फुटलाच नाही तो. आणि मग नंतरला मग तो दगड जेव्हा त्याच्यावर मी मारला आंब्यावर, त्यावेळेस ते फुटलं. आणि मज्जाच यार. कोकणामध्ये ही मज्जा. जे कोकणकर आहेत त्यांनी नक्की कमेंटमध्ये करून सांगा की तुम्ही कुठल्या गावातले आहेत. आपले हे भाजलेले काजू आणले होते मस्त, यांनी फोडून मग साफ करून ठेवले, खूप छान लागतात.